एका गावात एक विद्वान ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. शिक्षण, वेदशास्त्राचं ज्ञान आणि समाजातील प्रतिष्ठा या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या. पण त्याच्या स्वभावात एक मोठा दोष होता, अहंकार आणि संताप. क्षुल्लक कारणावरून तो पत्नीवरती ओरडत असे. घरात रोज कटकट, वाद आणि अशांतता असायची. बिचारी पत्नी सर्व काही सहन करत होती. तिला वाटायचं, एक दिवस तरी माझ्या संसारात शांतता येईल का. त्या ब्राह्मणाची एक सवय होती. प्रत्येक वेळी भांडण झालं की तो मोठमोठ्याने ओरडत म्हणायचा, माझ्याशी वाद घालू नकोस, नाहीतर मी हा संसार कायमचा सोडून देईन. रांजणगावला जाईन, संत संतोबा पवार महाराजांचा चेला बनेन आणि बैरागी होऊन जाईन. मग आयुष्यभर माझं तोंडही तुला दिसणार नाही. ही धमकी ऐकून त्याची पत्नी घाबरून जायची. ती लगेच शांत व्हायची. त्यामुळे त्या ब्राह्मणाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत गेला. त्याला वाटू लागलं की मी ही धमकीच त्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. काही दिवसांनी योगायोगाने संत संतोबा महाराज त्या गावात भिक्षेसाठी आले. ते नेहमीप्रमाणे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणत प्रत्येक दारात जात होते. अखेर ते त्या ब्राह्मणाच्या घरासमोर आले. दारात उभी असलेल्या त्या स्त्रीनं संतोबा महाराजांना पाहताच त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संतोबा महाराजांनी प्रेमाने विचारलं, मुली काय झालं, एवढं दुःख कशाचं. तिनं हुंदका देत संपूर्ण हकीकत सांगितली. महाराज, माझे पती रोज माझ्याशी भांडतात. प्रत्येक वेळी म्हणतात की मी तुमचा चेला होऊन बैरागी होणार. या भीतीनं मी गप्प बसते. पण आता माझा धीर सुटत चालला आहे. संतोबा महाराज काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. ते म्हणाले, तू अजिबात घाबरू नकोस. पुढच्या वेळी असं म्हणालं तर त्यांना अडवू नकोस. उलट आनंदाने सांग, जर मी तुम्हाला थांबवणार नाही. महाराजांकडे जा, बाकीचे माझ्यावर सोड. त्या स्त्रीला काहीच समजलं नाही, पण संतोबा महाराजांच्या शब्दावरती तिचा पूर्ण विश्वास होता. 2-3 दिवसांनी पुन्हा घरात जोरदार वाद झाला. नेहमीप्रमाणे ब्राह्मण संतापाने ओरडला, मी आता घर सोडतो, संत संतोबा महाराजांचा चेला होणार. पण यावेळी अपेक्षेच्या विरुद्ध पत्नी शांतपणे म्हणाली, अतिशय चांगलं, तुमच्या वाटेत मी अडथळा आणणार नाही. महाराजांकडे जा, ते तुमची वाट पाहत असतील. हे उत्तर ऐकून ब्राह्मण क्षणभर गोंधळला. त्याला वाटलं की पत्नी रडेल, विनवण्या करेल, पण तसे काहीच झाले नाही. आता स्वतःच्या शब्दाला जागण्यासाठी त्यानं रागाच्या भरात घर सोडलं आणि थेट रांजणगाव वाळके गाठलं. संतोबा महाराजांना पाहताच तो म्हणाला, महाराज, मी संसाराचा त्याग करून आलो आहे, मला तुमचा शिष्य करून घ्या. संतोबा महाराजांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं. त्यांना त्याच्या मनातील खरा हेतू क्षणात समजला. पण त्यांनी काहीही न बोलता प्रेमानं त्याचं स्वागत केलं. खूप चांगलं, ते म्हणाले, आजपासून तू बैरागी आहेस. पण लक्षात ठेव, बैराग्य म्हणजे घर सोडणं नाही, स्वतःचा अहंकार सोडावा लागतो. त्यांनी त्याला एका लहानशा झोपडीत नेले. जमिनीवर गवत अंथरलं होतं. उशी नव्हती, गादी नव्हती. अंगावर पांघरायला फक्त एक जुनी घोंगडी दिली. दुपार झाली तेव्हा त्याला जेवायला बोलावलं गेलं. पानात 2 कोरड्या भाकऱ्या, थोडे मीठ आणि पाण्याचा तांब्या ठेवण्यात आला. ब्राह्मणाने आश्चर्यानं विचारलं, महाराज, भाजी नाही, तूप नाही, दूध नाही. संतोबा महाराज शांतपणे म्हणाले, आज जे मिळाले तेच विठ्ठलाने दिले. बैराग्याच्या मार्गावरती इच्छा नसतात, फक्त स्वीकार असतो. संध्याकाळी त्याला भिक्षा मागण्यासाठी गावात पाठवलं. ज्याच्या दारात तो कधी मानानं बसायचा, त्याच दारात आज हात पसरावा लागत होता. काहींनी भिक्षा दिली, काहींनी नकार दिला, तर काहींनी ओळखूनही दुर्लक्ष केलं. त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला. रात्र झाली, थंडी वाढली. जमिनीवर झोपताना अंग दुखू लागलं. पोट अर्धवट भरलेलं, अंगावर फक्त घोंगडी आणि डोक्यात एकच विचार, हेच का बैराग्य. रात्रभर त्याला झोप लागली नाही. पहाटेच तो उठला आणि थेट संतोबा महाराजांच्या चरणी येऊन कोसळला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाराज, मला क्षमा करा. मला वाटलं होतं की बैरागी होणं म्हणजे रागाच्या भरात घर सोडणं. पण आता समजलं की खरं वैराग्य म्हणजे स्वतःच्या मनावरती विजय मिळवणं. मी या मार्गासाठी योग्य नाही. मला माझ्या घरी जाऊ द्या. संतोबा महाराजांनी त्याला प्रेमानं उचललं आणि म्हणाले, बाळा, संसार सोडणं सोपं आहे, पण संसारात राहून संयमानं जगणं फार कठीण आहे. पत्नीशी प्रेमाने वाग, घरात शांतता ठेव. प्रत्येक वादातून पळून जाणं म्हणजे वैराग्य नव्हं. कर्तव्य निभावत विठ्ठलाचं नाम घेणं हाच खरा परमार्थ आहे. हे शब्द त्या ब्राह्मणाच्या हृदयात कायमचे कोरले गेले. तो घरी परतला. पत्नीसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, मला माफ कर. आजपर्यंत मी तुला दुःख दिलं, आता मी बदललो आहे. त्या दिवसानंतर त्या घरात पुन्हा कधीच मोठं भांडण झालं नाही. एका संताच्या बुद्धिमत्तेनं, करुणेनं आणि योग्य वेळी दिलेल्या शिकवणीनं एक तुटण्याच्या उंबरठ्यावरती असलेला संसार पुन्हा फुलून आला. ब्राह्मणाच्या जीवनात घडलेला हा परिवर्तनाचा प्रसंग संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखा पसरला. लोकांना आश्चर्य वाटू लागलं.
ज्या माणसाचा स्वभाव कधीच बदलणार नाही असं वाटत होतं, तो इतका शांत, नम्र आणि प्रेमळ कसा झाला? पण संतोबा महाराजांनी कधीही त्या प्रसंगाचा गवगवा केला नाही. ते नेहमी म्हणत, बदल मी घडवला नाही, विठ्ठलाच्या नामानं त्यांच्या मनातील अहंकार वितळला. याच कारणामुळे त्यांची कीर्ती वाढू लागली. दूरदूरच्या गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणी धनाची समस्या घेऊन येई, कोणी संसारातील दुःख घेऊन येई, तर कोणी मनशांतीसाठी शोधात येई. परंतु प्रत्येकाला ते एकच औषध देत, विठ्ठलाचं नाम घ्या, अहंकार सोडा, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा. संतोबा महाराज कोणालाही चमत्काराचा आमिष दाखवत नसत. उलट ते म्हणत, लोकांच्या चमत्कार पाहिजे असतात, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःच्या मनावरती विजय मिळवणं. देहूनगरी त्या काळी भक्तीचं प्रमुख केंद्र होती, कारण ती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भूमी होती. तुकोबाराय वैकुंठगमन केल्यानंतर त्यांच्या धाकट्या चिरंजीवांनी तपोनिधी नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी परंपरा सुरू केली. या कार्यामुळे त्यांचा लौकिक दूरवर पसरला. छत्रपती शंभूराजे आणि अनेक सरदारांकडून देहू संस्थानाला वर्षासने, दान आणि मानमरात्र मिळू लागला. त्यामुळे संस्थानांचे मोठे वैभव आले. नारायण बाबा स्वभावाने भक्त होते, यात शंका नव्हती, पण त्यांच्या सभोवती निर्माण झालेल्या वैभवाने नकळत एक सूक्ष्म अहंकार त्यांच्या मनात घर करू लागला. त्यांच्या सेवेसाठी अनेक सेवक उभे असत. राजेशाही वस्त्र, दागिने, चांदीची भांडी, चौरी ढाळणारे सेवक, हे सर्व आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले होते. एकदा संत संतोबा महाराज देहूला आले. त्यांच्या मनात एकच इच्छा होती, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि तुकोबारायांच्या सुपुत्राचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करायचा. ते मंदिराच्या आवारात पोचले. समोरचं दृश्य पाहून ते क्षणभर थबकले. नारायण बाबा उंच आसनावरती विराजमान होते. अंगावर भरजरी रेशमी वस्त्र होती. गळ्यात मौल्यवान हार होते. दोन्ही बाजूंना सेवक उभे होते. दासी चौरी ढाळत होत्या. येणारे जाणारे लोक दुरूनच नमस्कार करत होते. हे दृश्य पाहताच संतोबा महाराजांच्या मनात वेदना दाटून आली. त्यांच्या डोळ्यासमोर तुकोबारायांचे आयुष्य उभं राहिलं. ज्यांनी उपासमार सहन केली, ज्यांनी अभंगासाठी अपमान सहन केला, ज्यांनी कधीही वैभवाला स्पर्श केला नाही. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. नंतर ते शांतपणे पुढे गेले. सभोवालतेचे सर्व लोक बाजूला झाले. संतोबा महाराज थेट नारायण बाबांसमोर उभे राहिले. सभेत पूर्ण शांतता पसरली. सर्वांना वाटलं आता हे संत एकमेकांना नमस्कार करतील. परंतु पुढच्याच क्षणी संतोबा महाराजांनी अत्यंत शांत पण वज्रासारख्या कठोर आवाजात विचारलं, नारायण बाबा, एक प्रश्न विचारू का? नारायण बाबा आदराने म्हणाले, महाराज अवश्य विचारा. संतोबा महाराज म्हणाले, ज्या तुकोबारायांनी आयुष्यभर विठ्ठलाशिवाय दुसरं काही मानलं नाही, ज्यांनी स्वतःच्या घराची, संसाराची, मानमरातबाची पर्वा केली नाही, ज्यांच्या अभंगांनी लाखो लोकांना अहंकार सोडायला शिकवलं, त्या महान संताचे तुम्ही सुपुत्र आहात. थोडा विराम घेऊन त्यांनी सभोवताली नजर फिरवली. मग हे वैभव कशासाठी? हे सोन्याचे अलंकार कोणासाठी? हे उंच आसन, हा राजेशाही थाट आणि हा मान मरातब, हे तुकोबारायांच्या शिकवणीत कुठे आहे? सभेतील प्रत्येक जण निशब्द झाला. संतोबा महाराजांचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता. लोक तुमच्या समोर नतमस्तक होतात म्हणून तुम्ही मोठे होत नाही. तुम्ही तुकोबारायांचे पुत्र आहात म्हणून तुमच्यावर जबाबदारी अधिक आहे. ज्यांनी जगाला वैराग्य शिकवलं, त्यांच्या घरातून वैभवाचे प्रदर्शन होणे योग्य आहे का? विचार करा. हे शब्द तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होते, पण त्यामागे द्वेष नव्हता, फक्त सत्य आणि गुरुभक्ती होती. नारायण बाबा संपूर्ण स्तब्ध झाले. त्यांनी संतोबा महाराजांच्या डोळ्यात पाहिले. तिथे राग नव्हता, तिथे मत्सर नव्हता, तिथे फक्त तुकोबारायांवरील अपार प्रेम आणि वारकरी संप्रदाय शुद्ध राहावा ही तळमळ होती. त्या क्षणी नारायण बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. नारायण बाबांच्या डोळ्यातील अश्रू ओघळू लागले. काही क्षणापूर्वी ज्या सभेत राजेशाही थाट, मान मरातब आणि वैभवाचं वातावरण होतं, त्या सभेत आता एक विलक्षण शांतता पसरली होती. उपस्थित प्रत्येक जण श्वास रोखून हा प्रसंग पाहत होता. संतोबा महाराजांचे प्रत्येक शब्द नारायण बाबांच्या अंतःकरणावर खोलवर उतरले होते. त्यांना जाणवलं की समोर उभा असलेला हा विरक्त संत माझा अपमान करण्यासाठी बोलत नाही, तर माझ्या वडिलांच्या शिकवणुकीची आठवण करून देण्यासाठी बोलत आहे. क्षणाचाही विलंब न करता नारायण बाबा आपल्या आसनावरनं खाली उतरले. ते थेट संतोबा महाराजांच्या चरणाशी आले आणि दोन्ही हात जोडून म्हणाले, महाराज, आज तुम्ही माझे डोळे उघडलेत. मी स्वतःला भक्त समजत होतो, पण नकळत वैभवाचा पडदा माझ्या डोळ्यावर आला होता. तुम्ही आज तो पडदा दूर केला. माझ्याकडनं चूक झाली, मला क्षमा करा.
संतोबा महाराजांनी त्वरित त्यांना उचलून उभे केले. ते म्हणाले, बाबा, मी तुमच्यापेक्षा मोठा नाही. तुम्ही माझ्या गुरु तुकोबारायांचे सुपुत्र आहात. मी तुम्हाला उपदेश करण्याचं धाडस केलं नाही. फक्त तुकोबारायांचे विचार तुमच्या समोर ठेवले. खरा संत तोच जो स्वतःची चूक ओळखून ती लगेच सुधारतो. नारायण बाबांनी तात्काळ आपल्या सेवकांना बोलावले. त्यांनी अंगावरील मौल्यवान दागिने उतरवले. रेशमी वस्त्रांऐवजी साधे वस्त्र धारण केले. उंच आसन बाजूला करण्याचा आदेश दिला. सेवकांना म्हणाले, आजपासून मला कोणताही राजेशाही मान नको. मी इतर वारकऱ्यांसारखाच विठ्ठलाचा दास आहे. माझा अभिमान फक्त एवढाच, मी तुकोबारायांचा पुत्र आहे. पण त्याहून मोठी ओळख म्हणजे मी विठ्ठलाचा वारकरी आहे. सभेत उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ज्ञानोबा तुकोबाचा गजर सुरू झाला. वातावरण भक्तिरसानं भारावून गेलं. संतोबा महाराज मात्र या सर्वांपासून अलिप्त होते. त्यांनी कोणताही सत्कार स्वीकारला नाही, कोणतीही स्तुती ऐकून घेतली नाही. त्यांनी शांतपणे नारायणबाबांना नमस्कार केला आणि म्हणाले, माझे काम पूर्ण झाले, आता मी निघतो. नारायणबाबांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण संतोबा महाराज हसत म्हणाले, जिथे अहंकार संपतो तिथे संताचं काम संपतं, असे म्हणत ते देहूतून निघून गेले. या घटनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. लोक म्हणू लागले, ज्याच्याकडे स्वतःसाठी काहीच नाही तोच दुसऱ्याला सत्य सांगण्याचे धैर्य ठेवू शकतो. संतोबा महाराजांचं वैराग्य हे केवळ वस्त्रांमध्ये नव्हतं, तर त्यांच्या विचारात, वागण्यात आणि प्रत्येक कृतीत होतं. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्रभर भ्रमंती केली. जिथे अंधश्रद्धा दिसली तिथे विवेकाचा दीप लावला. जिथे अहंकार दिसला तिथे नम्रतेचा उपदेश केला. जिथे दुःख दिसले तिथे विठ्ठल नामाचा आधार दिला. त्यांनी कधी स्वतःचा मठ उभारला नाही, कधी संपत्ती जमा केली नाही, कधी प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांचे एकमेव ध्येय होते प्रत्येकाच्या ओठावर विठ्ठलाचं नाम आणि प्रत्येकाच्या जीवनात साधेपणा. काळ पुढे सरकत गेला. आपल्या जीवन कार्याची सांगता आल्याची जाणीव संतोबा महाराजांना झाली. भीमा, मुळा, मुठा या 3 पवित्र नद्यांच्या संगमाजवळील रांजणगाव वाळकी बेट हे त्यांचे आवडते साधनास्थान होते. तेथे त्यांनी अखंड नामस्मरण, ध्यान आणि भक्तीत उर्वरित आयुष्य व्यतीत केले. एक दिवस त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना शांतपणे सांगितले, आता माझा विठ्ठल मला बोलावत आहे. माझ्या जाण्याचं दुःख करू नका. देह नष्ट होतो पण नाम अमर असतं. त्या दिवशी त्यांनी विठ्ठलाचं अखंड नाम घेतलं, सर्वांना आशीर्वाद दिला आणि समाधी स्थितीत परमेश्वराच्या चरणी लीन झाले. वारकरी परंपरेनुसार त्यांनी संजीवन समाधी स्वीकारल्याचे सांगितले जाते. त्यांच्या जाण्याने भक्त दुःखी झाले, पण त्यांच्या शिकवणीने हजारो हृदयात नवे जीवन निर्माण झाले. आता आपण जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दल. पहाटेच्या त्या शांत वातावरणात भीमा नदीच्या पाण्यावरती हलकेसे धुके पसरले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. नदीच्या लाटांवरती उगवत्या सूर्याची सोनसळी किरणे पडत होती. दूरवरून एखाद्या वारकऱ्याच्या मुखातून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा गजर कानावर ऐकू येत होता. त्या पवित्र वातावरणात एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात नकळत उभा राहतो. ज्याच्याकडे अथांग संपत्ती, मान मरातब, जमीन जुमला आणि राजेशाही सुख होते, असा मनुष्य स्वतःहून हे सर्व का सोडून देईल? कोणती अशी अंतर्मनातील आग असेल की त्याला सोन्याच्या महालातून बाहेर काढून अंगावर फक्त एक घोंगडी घेऊन भिक्षेचा मार्ग स्वीकारायला भाग पाडलं? आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या एका शब्दाने संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला. ज्याच्या निर्भीड सत्यवचनांनी साक्षात संत तुकाराम महाराजांचे पुत्र सुप्त अहंकार क्षणात विरघळून गेला, अशा या अद्भुत संताचं नाव संत श्रेष्ठ श्री संतोबा पवार महाराज. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक प्रसंग हा केवळ चमत्कारांचा इतिहास नाही, तर वैराग्य, भक्ती, सत्य आणि निस्वार्थ जीवनाचा जिवंत आदर्श आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्या जीवन प्रवासात प्रवेश करणार आहोत. ही केवळ एका संताची कथा नाही, तर मनुष्याच्या स्वतःचा खरा चेहरा दाखवणारा आरसा आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले रांजणगाव वाळकी हे गाव त्या काळी संपन्न म्हणून ओळखले जात असे. हिरवीगार शेती, सुपीक जमीन, गोठ्यातील असंख्य जनावरे, घरासमोर उभे असलेले घोडे, अंगणात सतत वावरणारे नोकर चाकर आणि गावात मोठा मान असलेले पवार घराणे. या घराण्यात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं संतोबा. घरातील प्रत्येक जण आनंदात होता. सर्वांना वाटत होतं की हा मुलगा पुढे घराण्याचं वैभव आणखी वाढवेल. पण नियतीनं त्याच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला होता. लहानपणापासून संतोबा इतर मुलांसारखे नव्हते. इतर मुले खेळण्यात रमायची, तर संतोबा देवळात जाऊन शांतपणे बसत. इतरांना सोन्याचे दागिने, नवे कपडे, मेजवाने आवडत, पण संतोबांना साधेपणातच आनंद मिळायचा. गावातील वृद्ध मंडळी हरिपाठ म्हणत बसली की हा लहान मुलगा त्यांच्यामध्ये जाऊन तल्लीन होऊन ऐकत बसे. एखादा साधू गावात आला की त्याच्या पायाशी बसून प्रश्न विचारत असे.
माणूस जन्माला काय येतो? मृत्यूनंतर काय होतं? देव कुठे असतो? असे प्रश्न ऐकून मोठे माणसेही आश्चर्यचकित होत. त्यांच्या आईवडिलांना वाटत होते की वय वाढेल तसे विचार बदलतील, पण तसे झाले नाही. उलट जसजसे वय वाढत गेले तसतशी संसाराबद्दलची विरक्ती अधिक दृढ होत गेली. मोठमोठ्या मेजवान्या, मानपान, प्रतिष्ठा, पैसा, जमीन याकडे त्यांचे मन कधीच ओढले गेले नाही. ते अनेकदा भीमा नदीच्या काठी तासनतास बसून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत असत. त्या शांत प्रवाहात त्यांना जीवनाचं गूढ दिसत असे. आज हे आहे, उद्या नाही, मग या नश्वर गोष्टींकडे इतका अहंकार कशाला? हा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजत गेला. काळ पुढे सरकत गेला. घरच्यांच्या आग्रहामुळे त्यांचा विवाह यशोदा नावाच्या सुसंस्कृत, पतिव्रता आणि धार्मिक स्वभावाच्या युवतीशी झाला. प्रत्येकाला वाटले की आता संतोबा संसारात रमतील, पण यशोदा मातांनी काही दिवसातच ओळखले की आपल्या पतीचं मन या जगात नाही. ते बाहेरून संसार करत असले तरी अंतःकरणानं ते आधीच विठ्ठलाच्या चरणी अर्पण झाले आहेत. एका रात्री संतोबा शांतपणे अंगणात बसले होते. आकाशात असंख्य तारे चमकत होते. यशोदा माता त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, तुमच्या मनात काहीतरी वेदना आहे, ती मला सांगा. संतोबा काही क्षण शांत राहिले, मग अत्यंत शांत स्वरात म्हणाले, यशोदे, हा संसार माझ्यासाठी नाही. हे धन, ही संपत्ती, हा मान मरातब, हे सर्व एका दिवसात संपून जाणार आहे. पण मला फक्त विठ्ठल हवाय. मला आयुष्य त्याच्या नामस्मरणात घालवायचंय. क्षणभर शांतता पसरली. कोणतीही सामान्य स्त्री असती तर कदाचित ती विरोध केला असता, पण यशोदा माता हसल्या. त्यांनी आपल्या पतीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाल्या, जिथे तुम्ही तिथे मी. जर विठ्ठलाच्या वाटेवर चालायचे असेल तर मीही तुमच्यासोबत येईल. संतोबाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या क्षणी त्यांना जाणवलं की ही पत्नी केवळ संसारातील सोबती नाही, तर अध्यात्माच्या वाटेवरील सहप्रवासी आहे. काही दिवसांनी एक ऐतिहासिक दिवस उगवला. संतोबांनी आपल्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती, जमीन, धन, दागदागिने, ऐश्वर्य गरजू लोकांना दान केलं. स्वतःसाठी काहीही ठेवलं नाही. अंगावरती साधी घोंगडी घेतली, हातामध्ये भिक्षेची झोळी घेतली. यशोदा मातांनीही सर्व दागिने उतरवले आणि त्या देखील त्यांच्यासोबत निघाल्या. त्या दिवशी गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. काहींनी त्यांना वेडं म्हटलं, काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण संतोबा फक्त एकच वाक्य म्हणाले, जे कायमचे आपले नाही त्याचा मोह कशाला? खरा धनवान तोच ज्याच्या ओठावर विठ्ठलाचं नाव आहे. ते दोघे गावाबाहेर पडले. मागे राहिले महाल, पुढे सुरू झाला भिक्षेचा मार्ग. पण त्या मार्गावरती दुःख नव्हते, कारण त्यांच्या हृदयामध्ये विठ्ठल होता. संपत्तीचा त्याग करून भिक्षेचा मार्ग स्वीकारल्यानंतर संतोबा महाराज आणि यशोदा माता महाराष्ट्रभर भ्रमती करू लागले. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस एकाच नियमाने सुरू होत असे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान, विठ्ठल नामाचा अखंड जप, हरिपाठ, ध्यान आणि त्यानंतर भिक्षेसाठी गावात प्रवेश. भिक्षा मागताना ते कधीही कोणाच्या दारात आग्रह करत नसत. ज्या घरातून प्रेमाने मिळेल तेवढेच स्वीकारायचे आणि जे मिळाले त्यात समाधान मानायचे. एखाद्या दिवशी भरपूर भिक्षा मिळाली तर त्यातील मोठा भाग गरिबांना वाटून टाकायचे. तर एखाद्या दिवशी काहीच मिळालं नाही तरी आज विठ्ठलानं उपास घडवला असे म्हणून आनंदाने नामस्मरण करत दिवस घालवायचे. त्यांच्यासाठी भूक ही शरीराची होती, पण आत्म्याचं अन्न फक्त विठ्ठलाचं नाव होतं. संतोबा महाराज मूळचे भगवान शंकराचे उपासक होते. अनेक वर्ष त्यांनी शिवध्यान केले होते, परंतु काळाच्या ओघात त्यांच्या अंतःकरणातील पंढरीच्या विठ्ठलाबद्दल विलक्षण प्रेम जागृत झाले. पंढरपूरची वारी, वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष आणि विठ्ठलाच्या दर्शनाची हजारो लोकांची तळमळ पाहून त्यांचं हृदय भारावून जात असे. ते मनोमन म्हणत, हे विठ्ठला, मला असा गुरु भेटू दे जो मला तुझ्यापर्यंत नेईल. याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव प्रत्येकाच्या ओठावरती होतं, जगद्गुरू संत तुकाराम महाराज. देहूनगरीत त्यांच्या कीर्तनाला हजारो लोकांची गर्दी होत असे. त्यांच्या अभंगांनी निराश माणसालाही जगण्याचा मार्ग दाखवला होता. संतोबा महाराजांनी तुकोबारायांना कधीच जवळून पाहिलं नव्हतं, पण त्यांच्या अभंगांनीच त्यांना जणू गुरुमंत्र दिला. ते रोज तुकोबारायांचं अभंग म्हणत आणि मनोमन त्यांनाच आपले गुरु मानत असत. परंतु एक खंत त्यांच्या मनात कायम होती, तुकोबाराय मला कधी स्वीकारतील? मला त्यांच्या चरणी स्थान मिळेल का? हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत असे. एके रात्री अखंड नामस्मरण ध्यान सुरू होते. रात्र गडद होत होती. सभोवताली पूर्ण शांतता होती. ध्यानात तल्लीन झालेल्या संतोबांना अचानक दिव्य प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश हळूहळू वाढत गेला आणि त्या तेजाहून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. कपाळावरती तेज, मुखावरती प्रसन्न हास्य, गळ्यामध्ये तुळशीमाळ, हातात विणा. ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते. संतोबांनी क्षणात त्यांच्या चरणी कोसळले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते काही बोलण्याच्या आधीच तुकोबारायांनी
प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. संतोबा, ते म्हणाले, तुझी भक्ती, तुझी तळमळ, तुझं निष्काम वैराग्य माझ्यापर्यंत पोचलं आहे. गुरु शोधण्यासाठी बाहेर भटकण्याची गरज नाही. जिथे शुद्ध भक्ती आहे तिथे गुरु स्वतः येतो. हे शब्द ऐकताच संतोबांच्या अंगावरती रोमांच उभं राहिलं. तुकोबारायांनी त्यांना गुरुमंत्र दिला. मंत्र देताना त्यांनी सांगितलं, हा मंत्र केवळ शब्द नाही, हेच तुझे जीवन आहे. याचे स्मरण करत राहा. अहंकारापासून दूर राहा. कोणत्याही चमत्काराचा अभिमान बाळगू नकोस. विठ्ठलाचं नावच सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर त्यांनी संतोबाच्या हातामध्ये मंत्रगीता दिली आणि म्हणाले, यातील तत्वज्ञान समजून घे. लोकांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःच्या जीवनातून उदाहरण दे. क्षणात तो दिव्य प्रकाश नाहीसा झाला. पहाट झाली तेव्हा संतोबा महाराज ध्यानातून बाहेर आले. पण त्यांचे संपूर्ण जीवन बदलले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळे तेज आले होते. यशोदा मातांनी त्यांच्याकडे पाहताच विचारले, आज तुमच्या मुखावरती इतकं विलक्षण तेज कसं? संतोबा महाराजांनी संपूर्ण स्वप्न सांगितलं. ते सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, आज माझा जन्म सार्थकी लागला. मला गुरु मिळाले. त्या दिवसापासून संतोबा महाराजांचं नामस्मरण अधिकच तीव्र झालं. ते जिथे जात तिथे लोकांना सांगत, देवाला मोठमोठे यज्ञ नकोत, मनाची शुद्धता हवी. दानाचा दिखावा नको, प्रेमाचा एक घास पुरेसा आहे. खरा वारकरी तोच ज्याच्या मनात कोणाविषयी द्वेष नाही. त्यांच्या वाणीमध्ये एवढे सामर्थ्य होते की कठोर स्वभावाची माणसेही काही क्षणात शांत होत. अनेक जण त्यांच्या चरणी येऊन जीवन बदलण्याची प्रेरणा घेत. अशाच काळात एक प्रसंग घडला, ज्यामुळे एका उद्ध्वस्त होणाऱ्या मार्गावरती असलेल्या कुटुंबाला नवजीवन मिळाले. त्या ब्राह्मणाच्या संसारात रोज भांडणं होत होती आणि संतापाच्या भरात तो वारंवार म्हणत असे, मी सर्व काही सोडून संतोबा महाराजांचा चेला होणार. परंतु त्या हट्टी ब्राह्मणाच्या संतोबा महाराजांनी असा धडा शिकवला